मी राजू हरदास चव्हाण, राहणार गाडीवाट तांडा नंबर 2. मला पक्षात तर कुठला इंटरेस्ट नाही, पण स्थानिक उमेदवार हवा अशी माझी इच्छा आहे. आणि स्थानिक उमेदवार आला तर 1001% माझ्या परीने मदत करेल. मतदारसंघ आपला आहे आणि आपल्या मतदारसंघातून कुणी स्थानिक जर माणूस वर जात असेल तर ही चांगली गोष्ट आहे. आणि बाहेरचा आणून आपल्या वाखांडी बसून त्याला निवडून देऊन पक्षाचे झेंडे उचलून हे आपल्या बापाला शक्य नाही. त्याच्यामुळं आपली इच्छा आहे स्थानिक उमेदवार हवा आणि त्याला निवडून आणण्याची जिम्मेदारी ही आपली आहे. आपण एक मतदार म्हणून 1001% सांगतो की आपल्याला आपल्या सर्कलमधला उमेदवार असला तर आपण नक्कीच मदत करू. दुखा सुखा तोड लागला अशोकराव, किती अशोकराव, कबड्डी त्यो, पटाला त्यो, साप्त्याला त्यो, भंडाऱ्याला त्यो. अजून काय करायला पाहिजे? तुम्ही त्याला नाकार पाठी सांगायला पाहिजे ना. तो हे तुम्ही शक्य नाही, बसून जाय घरी. पब्लिक काय आहे ते बरोबर आहे. बरोबर आमचं मत. आता ज्या आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक होऊ लागल्या, त्या निवडणुकीच्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर जनतेची आणि माझी पण अपेक्षा असते की जो काही व्यक्ती खरंच मनातून जनतेसाठी काम करू लागला तर अशा उमेदवाराला संधी द्यायला काहीच हरकत नाही. कारण की आज जर बघितलं आपण तर बाहेरचे उमेदवार असतील, पण बाहेरच्या उमेदवारापेक्षा जोही जनतेच्या नेहमी सोबत आहे, जनतेचं काम करू लागला अशा माणसाला तुम्ही कधीही संधी दिली पाहिजे आणि हेच एकदम योग्य आहे. माझं म्हणणं असं आहे की जो उमेदवार चांगलं काम करेल त्याला निवडून द्यायचं काम आपलं. ते कोणत्याही कामामध्ये चांगलं केलं की आपल्याला सगळ्याला वाटेल की बुवा त्याला निवडून द्या असं शिकत पाहिजे ना आपल्याला. आपण बाहेरच्या माणसाला असं आम्ही निवडून देऊ, काढून टाकून काय